गुड मॉर्निंग. कशा आहात सर्वजण? मजेतच असताल हो की नाही? माझी पण आता आंघोळ वगैरे झाली आणि नाश्ता केला मी. काही नाही, चपाती खाल्ली. तुम्ही काय काय खाल्लं नाश्त्याला? माझा तर साधाच नाश्ता असतो, कधी पोहे, कधी उपमा, कधी चपाती. काही खाते मी, जसं असेल तसं. सांगायचं म्हणजे सैतान देवाला खूप घाबरतो, परंतु तो त्याची कार्य चालू ठेवतो आणि शेवटी सैतान सैतानाला देव त्याच्या पद्धतीने आपल्या आयुष्यातून काढून टाकतो. देवाला देव जेव्हा अंधार होतो, जेव्हा आपण झोपतो, रात्र होती, पण देव आपला जागाच असतो, है ना? आणि तो सर्व पाहत असतो की कोण काय करत आहे, कोण काय करत नाही. आणि देवाकडे सर्व गोष्टी असतात. त्यामुळं देवावर विश्वास ठेवायचा, माणसावर नाही. योसेफाच्या भावांनी त्याला खड्ड्यात टाकला, त्याला पुरला, गाडला, बापाला खोटं सांगितलं. आणि सर्व काही तुम्हाला बायबलचं वचन माहिती आहे. शनिवारचा जो उपदेश झाला ना, तो मी ऐकला नव्हता, थोडासाच ऐकला होता. मग मी आज सकाळपासूनच लावलं होतं आणि प्रार्थना प्रेयर सर्व अटेंड केलं आणि सांगितलं ना की देव आपल्याला सोडत नाही. माणसं सोडतील, आईवडील सोडतील, लेकरं बाळं सोडतील, पण देव सोडत नाही. तेव्हा सर्व विश्वास देवाला. पण केव्हा? तुम्ही म्हणताल कधी कधी सोडत नाही देव. तुम्ही वाईट वागला तर देवाच्या जवळ तुम्ही जाऊन सर्व आपली कबुली दिली, देवाशी तुम्ही एकमत झाला, देवाशी तुम्ही म्हणजे देवाच्या जर सानिध्यात गेला तरच. नाहीतर तुम्ही म्हणताल मी दारू पिईल, मी सिगरेट पिईल, मी तंबाखू खाईल आणि मी सर्व देवाविरुद्ध पाप करील, व्यभिचार करील, खोटं बोलेल, लबाडी करेल, निंदा करेल, तर नाही, तुमची काहीच कामं होणार नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील आणि सोडल्याच्या नंतरच देव तुमची कामे करतो. देव लोक म्हणतात अरे माझं काम नाही झालं, मी पण जातो चर्चला. आता एक जण आहे आमच्या शेजारीच माझी बहीण आहे, ती म्हणत होती माझं तर काही काम नाही झालं बाई, मी तर इतकी जायची. काम कसं झालं नाही? एवढ्यांची होतात आणि तुमचं काय? तुम्ही काय देवाचे काय दुश्मन आहात का? नाही, तुमच्याकडून काही चुकत असेल, त्यामुळं तुमची कामे झाली नाही. तर मी तिला सांगितलं ना की असं असं सर्व गोष्टी देवाने चांगल्या घडवल्या आणि सर्व काही छान केलं देवाने. मला जशी प्रार्थना मी करत होते तसं तसं सर्व घडलं. देव तिथे हजर होता आणि देवाने सर्व काही केलं. लोकांचा विश्वास नाही बसत हो. ज्यांना अनुभव आहे त्यांनाच माहिती असतं देव कुठे हजर राहतो आणि कुठे नाही. देव त्या दिवशी तिथे हजर होता आणि सैतान पळून निघून गेला. माणसामध्ये माणूस नसतं. माणसाला सैतान घेरतं आणि त्याला वाईट गोष्टी कराव्या लागतात. एक लबाड बोलण्यासाठी 100 लबाड बोलावे लागतात. एक लबाड पचवण्यासाठी 1000 लबाड बोलावे लागतात. असं आहे बघा. मी तर देवाची फार गौरव कोटी कोटी धन्यवाद देते देवाला. धन्यवाद. थँक्यू जीजस, थँक्यू जीजस, थँक्यू जीजस.